नमस्कार. कोल्हापूर शहरात एक असा बदल घडतोय जो केवळ तिथल्या रहिवाशांसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे. तिथे एक भुयारी मार्ग प्रस्तावित आहे जो फक्त वाहतुकीची समस्या नाही तर भारताच्या प्राचीन शहरांच्या विकासाची एक नवी दिशा ठरवू शकतो. चला आज या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हा एक खूप मोठा प्रश्न आहे जो आज भारताच्या अनेक ऐतिहासिक शहरांसमोर उभा आहे. शहराचा विकास तर करायचा आहे, पण आपला प्राचीन वारसा जपून या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधणं हेच खरं आव्हान आहे. आणि कोल्हापूर सध्या याच आव्हानाला सामोरे जात आहे. कोल्हापूर शहराची ओळखच आहे अंबाबाई मंदिर. लाखो भाविकांसाठी हे एक पवित्र स्थळ आहे. पण जरा विचार करा, दर्शनासाठी आलेले भाविक शहराच्या अगदी मध्यभागी तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. गाडी कुठे पार्क करायची हा तर मोठा प्रश्नच. या सगळ्या गर्दीमुळे, गोंधळामुळे शहराची शांतता तर जातेच, पण मंदिराच्या पावित्र्यालाही कुठेतरी धक्का लागतोय. आज आपण ही संपूर्ण गोष्ट 5 भागांमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे कोल्हापूरची मूळ समस्या नेमकी काय आहे, पहिला प्रयत्न का फसला, त्यानंतर जमिनीखालून जाणारा हा नवा उपाय काय आहे, त्याचे नेमके फायदे काय असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा प्रकल्प देशासाठी एक मॉडेल ठरू शकतो का. चला तर मग सुरुवात करूया. अंबाबाई मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो खरं तर कोल्हापूरचा आत्मा आहे. पण दुर्दैवाने हाच आत्मा आता गाड्यांच्या गर्दीने आणि पार्किंगच्या समस्येने अक्षरशः गुदमरून गेलाय. कल्पना करा की दर्शनाची आस घेऊन आलेले भाविक आधी तासनतास वाहतूक कोंडीत अडकतात आणि मग पार्किंगच्या शोधात त्यांचा वेळ आणि उत्साह दोन्ही वाया जातो. ही फक्त एक गैरसोय नाहीये, तर यामुळे त्या संपूर्ण परिसराचं पावित्र्यही भंग पावतंय. त्यामुळे यावर तातडीने उपाय शोधणं अत्यंत गरजेचं होतं. तर मग या समस्येवर पहिला उपाय काय सुचवला होता आणि तो काय यशस्वी झाला नाही, चला ते पाहूया. सुरुवातीला एक खूप मोठी आणि भव्य योजना आखण्यात आली होती. या योजनेनुसार मंदिराचा संपूर्ण परिसर नव्याने विकसित करायचा होता आणि भाविकांसाठी सर्व आधुनिक सोयी सुविधा उभारायच्या होत्या. खरं सांगायचं तर कागदावर ही योजना अगदी उत्तम दिसत होती. पण इतक्या मोठ्या योजनेत एक खूप मोठी, अगदी मूलभूत अडचण होती, आणि ती म्हणजे पैसा. झालं असं की विकासासाठी जी जमीन लागणार होती ती विकत घेण्याचा खर्च संपूर्ण प्रोजेक्टच्या बजेटपेक्षाही जास्त झाला. म्हणजे विचार करा, शहराच्या मध्यभागी असलेल्या जमिनी इतक्या महाग होत्या की ही भव्य योजना कागदावरच राहिली, पुढे सरकलीच नाही. भूसंपादन म्हणजे काय, तर सार्वजनिक कामासाठी खासगी जागा ताब्यात घेणं. पण दाट वस्तीच्या शहरात जिथे जागेला सोन्याचा भाव असतो तिथे ही प्रक्रिया प्रचंड खर्चिक आणि किचकट ठरते. कोल्हापूरच्या बाबतीत नेमकं हेच घडलं आणि ती पहिली योजना तिथेच थांबली. पण पहिल्या योजनेच्या अपयशानंतर एक नवीन आणि अत्यंत कल्पक विचार पुढे आला. एक असा उपाय जो जमिनीच्या वर नाही तर चक्क जमिनी खालून जाणार होता. ही नवी कल्पना होती. जमीन खरेदी करण्याऐवजी जमिनी खालची जागा वापरायची. त्यानुसार छत्रपती शिवाजी स्टेडियमचं नूतनीकरण करायचं आणि त्याच्या खालून थेट मंदिरापर्यंत एक भुयारी पादचारी मार्ग बांधायचा. किती हुशारीने भूसंपादनाचा मोठा खर्च आणि अडचण दोन्ही टाळले नाही का. हा प्रकल्प 3 सोप्या टप्प्यांमध्ये विभागला आहे. पहिला टप्पा आहे स्टेडियमचं आधुनिकीकरण. दुसरा टप्पा म्हणजे स्टेडियम खाली एक भव्य भूमिगत पार्किंग तयार करणं. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे याच पार्किंगमधून थेट मंदिरापर्यंत एक सुरक्षित भुयारी मार्ग तयार करणं. आणि हे तंत्रज्ञान काही पूर्णपणे नवीन नाहीये. मुंबई मेट्रोसाठी ज्या प्रकारे यशस्वी भुयारी मार्ग खोदले गेले त्याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इथेही होणार आहे. अर्थात कोल्हापूरसारख्या शहराच्या भूगर्भीय रचनेनुसार त्यात आवश्यक बदल केले जातील, पण मूळ आराखडा हा सिद्ध झालेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या यशस्वीतेची खात्री वाढते. राज्यनियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर म्हणतात की कोल्हापूर मॉडेल हब म्हणून ओळखले जाईल. त्यांच्या या वाक्यातून या प्रकल्पामागे असलेली मोठी दृष्टी आणि राजकीय पाठिंबा अगदी स्पष्ट दिसतो. हा फक्त एक तात्पुरता उपाय नाही, तर शहराला एक नवी ओळख देण्याची ही एक संधी आहे. पण हा प्रकल्प फक्त वाहतुकीची समस्या सोडवणार आहे का, तर नाही. याचे फायदे खूप आहेत जे कोल्हापूर शहराचं चित्रच बदलून टाकू शकतात. जरा याचे फायदे बघा. भाविकांसाठी पार्किंगची उत्तम सोय होईल. पादचाऱ्यांसाठी एक पूर्णपणे सुरक्षित मार्ग मिळेल. भूसंपादनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार आहे आणि यासोबतच खेळाडूंसाठी एक आधुनिक स्टेडियमही तयार होणार आहे. म्हणजे एकाच योजनेतून अनेक उद्दिष्ट साध्य होत आहेत. आणि याचा आर्थिक फायदा तर खूपच मोठा आहे. जमीन संपादनावर जो प्रचंड पैसा वाचणार आहे तो आता अधिक चांगल्या दर्जाचा आणि सुरक्षित भुयारी मार्ग बनवण्यासाठी वापरता येईल.
म्हणजेच कमी खर्चात जास्त चांगलं काम होणार आहे. या आलेखातून हे अगदी स्पष्ट दिसतंय की हा प्रकल्प किती बहुआयामी आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे 40% फायदा हा भाविकांना होणार असला तरी शहराच्या पायाभूत सुविधा, क्रीडा विकास आणि अर्थव्यवस्थेलाही यामुळे मोठी चालना मिळणार आहे. पण या प्रकल्पाचं महत्त्व फक्त कोल्हापूरपुरतं मर्यादित आहे का, की यातून भारतातील इतर ऐतिहासिक शहरांनाही काहीतरी शिकता येईल? यातून मिळणारा सर्वात मोठा धडा हा आहे की विकासासाठी नेहमी जमीनच खरेदी करायला हवी असं नाही. जिथे जागा कमी आहे आणि खूप महाग आहे तिथे तंत्रज्ञानाच्या मदतीने जमिनीखालील जागेचा वापर करणं हा एक स्मार्ट आणि प्रभावी पर्याय आहे. या योजनेचं खरं यश आहे ते सगळ्या गोष्टी एकत्र आणण्यात. यामध्ये विकास, धर्म आणि क्रीडा या तिन्ही गोष्टींचा एक सुंदर मेळ साधला गेला आहे. आपली प्रगती करत असताना आपला वारसा कसा जपायचा याचं हे एक उत्तम उदाहरण ठरू शकतं. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्यासमोर उरतो. कोल्हापूरने दाखवलेला हा जमिनीखालचा मार्ग वाराणसी, मथुरा, अजमेरसारख्या भारताच्या इतर गर्दीच्या ऐतिहासिक शहरांसाठी भविष्याचा मार्ग ठरू शकतो का? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.